विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अखेरच्या टप्प्यात येत आहे. हडपसरमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रचारात मागे सोडत प्रशांत जगताप यांनी मोठी आघाडी घेतली आहे. मतदारसंघातील घरोघरी जात मतदारांचा पाठिंबा मिळवण्यात जगताप यशस्वी ठरलेत. त्यामुळेच हडपसरमध्ये लहान थोरांचा एकच निर्धार, यंदा प्रशांत जगताप हेच आमदार असे चित्र पाहायला मिळतंय. हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांनी मंगळवारी मॉर्निंग वॉक करीत प्रचाराची सुरुवात केली. कात्रज उद्यान आणि तलावाजवळ नागरिकांसोबत संवाद साधला, नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या. विद्यमान आमदार नागरिकांना मुबलक पाणी, चांगले रस्ते, ड्रेनेज, प्रदूषणमुक्त वातावरण, ट्रॅफिकमुक्त वाहतूक देण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत, अशी भावना सर्वांनीच व्यक्त केली. हीच परिस्थिती आपल्याला बदलायची आहे. त्यासाठी परिवर्तन घडवून प्रशांत जगताप यांना विजयी करायचे आहे, असे शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी सांगितले. कात्रज, कोंढवा, हंडेवाडी, सय्यदनगर परिसरात नागरिकांच्या घरी जाऊन गाठीभेटी घेतल्या. स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या. या दरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी जगताप यांना आपला पाठिंबा जाहीर केला. कोंढव्यातील सामाजिक कार्यकर्ते मोहसिन भाई शेख यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. समाजातील युवकांची ताकद जगताप यांना देण्याचा निर्धार त्यांनी केला. प्रशांत जगताप म्हणाले, महायुतीच्या नेत्यांकडून वारंवार महापुरुषांचा अपमान केला जातो. जनतेच्या समस्या सोडवण्यापेक्षा घोषणांचा पाऊस पडून लोकांची दिशाभूल करण्याचे काम हे लोक करतायत. महाराष्ट्राशी गद्दारी करून शिवसेना आणि राष्ट्रवादीतून भारतीय जनता पार्टीच्या वळचणीला जाऊन बसलेल्यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे. हडपसरच्या विकासाची दिशा घेऊन या निवडणुकीला सामोरे जात आहे. शरद पवार यांच्यासारखा जाणता राजा आपल्यासोबत आहे, तेव्हा महाराष्ट्राच्या आणि मतदारसंघाच्या विकासासाठी तुतारी वाजवणारा माणूस चिन्हासमोरील बटन दाबून मला निवडून द्यावे. सकाळपासून हे वातावरण बघतोय की सय्यदनगर वाडकर माळ्यातून एका पदयात्रा स्टार्ट केली आणि ससाने नगर म्हणजे सय्यदनगरच्या काही घरांमध्ये मला आवर्जून जावं लागलं. त्याच्यामध्ये मला जी रात्री माहिती मिळाली ती अशी इतकी दुर्दैव होती की या ठिकाणी काही तथाकथित पुढारी आहेत जे अजित पवार गटाचे आहेत, ज्यांनी खुलेआम धमक्या दिलेल्या आहेत. ते मुस्लिम धर्मगुरूंना आहेत, बाकीच्या काहींना आहेत आणि त्याच्यावर ते सांगण्यात येत आहे की इलेक्शन 10 दिवसाची आहे, तुम्ही जर या ठिकाणी काम करताल तर नंतर गाठ माझ्याशी आहे. मला असं वाटतं की हे धमक्यांचं सत्र हडपसरमध्ये चालणार नाही आणि हा एका फक्त मुस्लिम धर्मांपुरता मर्यादित नाहीये. हा विषय मांजरीमध्ये चालू आहे, हा विषय 17.5 नदीमध्ये चालू आहे, हा विषय भांडेवाडी रोडला चालू आहे. जर तुम्ही त्या ठिकाणी कुठे प्रशांत जगतापच्या नका प्रचार दिसला, प्रशांत जगतापला मदत करताना जर दिसला, तुमचं पाणी आणि लाईट हे सगळ्या गोष्टी कट केल्या जातात. मला असं वाटतं की असली ही लोकशाहीमध्ये धमकी चालणार नाही. या सगळ्यांचे नका एकूणच चौकशी ही 23 तारखेच्या निकालानंतर आमचं सरकार स्थापन झालं तर नक्की केली जाईल. आज 7 दिवस त्यांच्या हातात सत्ता आहे शेवटची, पण त्यांनी अशा प्रकारचा गैरवापर करू नये. माझा पुणे शहर पोलिसांवर विश्वास आहे, काळे मोराटे नगर पोलीस स्टेशनवर विश्वास आहे. कृपया त्यांनी हडपसर पोलीस स्टेशन असेल, मुंडवा असेल, कोंढवा असेल किंवा वालोडे असेल, यांनी जातीने याच्यामध्ये लक्ष घालावं अशी माझी नम्र विनंती. पण अशा प्रकारची दादागिरी पुढे सहन केली जाणार नाही हे सुद्धा समजून घेण्याची गरज आहे. या सगळ्या हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन किंवा बौद्ध आणि जैन धर्माच्या पाठीशी, शीख धर्माच्या पाठीशी आम्ही होतो आहे आणि उद्या सुद्धा राहू. सैयदनगर ग्रामीण जो भाई बहन है, मैं उनको एक विनती करना चाहूंगा. आपने गए 5 साल में जो एमएलए आमदार देखा उसने आपका कोई काम नहीं किया. सैयदनगर के रास्ते जो है वैसे की वैसे है. सैयदनगर की पानी की दिक्कत आज के आज वैसे ही है. सैयदनगर में आज सैयदनगर ने तो गए 5 साल में मॉब लिंचिंग देखा, जिस वक्त देखा आमदार ने कुछ नहीं करेगी, उस टाइम यहाँ के एमएलए चुप बैठे. मैं फिर से एक बार कहना चाहूंगा, हडपसर हो, सैयदनगर हो, पुणे हो और महाराष्ट्र में और देश भर में कहीं पर भी दंगा फसाद नहीं होना चाहिए. सब लोग छत्रपति शिवाजी महाराज को कल भी मानते थे, आज भी और कल भी मानेंगे. सैयदनगर के लोगों ने अभी इसके आगे ये बात ध्यान में रखने की जरूरत है. जो एमएलए 5 साल आपकी गली में आए नहीं, जो यानी कि आमदार क्षेत्रों में आपके सुख दुख में आए नहीं, उनको जिन्होंने पवार साहब के साथ गद्दारी की, जो आज जिनके नेता आज रामगिरी बाबा को लेकर घूम रहे, उनको अब सबक सिखाने की जरूरत है. और मुझे लगता है ये सही वक्त है. आने वाले 20 नवंबर के दिन आपकी जो पहचान है वो कायम रखने के लिए प्रशांत सुदाम जगताप इस नाम के सामने का उतारी बजाने वाला इंसान इस चिन्ह के सामने चिन्ह के नाम के सामने जो बटन है वो दबाकर आपका लोक प्रतिनिधि करके, आपका रिप्रेजेंटेटिव करके, आपका एमएलए करके मुझे विधानसभा में भेजिए. इतनी मेरी रिक्वेस्ट है.